नमस्कार. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. मुलांनो, आपण ऐकतोय अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली लिखित जंगलाची दुनिया. वळूया बोलणारं पाखरू. फार पूर्वीची गोष्ट. एक वृद्ध गृहस्थ आपल्या पत्नीबरोबर जपानमधील एका पर्वतावर राहत होता. त्याची बायको त्याच्यापेक्षा वयानं मोठी आणि स्वभावानंही मोठी कजाग होती. त्यामुळं तो संसारात मुळीच सुखी नव्हता. ती त्याच्यावर सतत ओरडायची आणि त्याला अदवा तदवा बोलायची. पाळलेला एक चिमणा सोडला तर या जगात त्याला मित्र म्हणून कोणीही नव्हतं. त्या चिमण्याला देखील ती सतत शिव्या द्यायची. त्याला पाहताच तिचा संताप अनावर होई. एक दिवस तो वृद्ध शेतावर गेला. त्या दिवशी त्याच्या बायकोला खूप धुणी धुवायची होती. अशा वेळी ती मोठं आकांड तांडव करी, कारण कपडे आपटून धुतल्यामुळं तिच्या पाठीत दुखत असे. थोडी खळ तयार करून तिनं ती एका तांबड्या लाकडी भांड्यात निवायला ठेवली. थोड्या वेळाने येऊन पाहते तो चिमणा खुशाल भांड्याच्या काठावर बसून मजेनं खळ खात बसलेला तिला दिसला. रागाच्या भरात तिनं चिमण्याला पकडून कात्रीनं त्याची जीभच कापून टाकली. चोरून खाण्याबद्दल तुला चांगली अद्दल घडली, ती किंचाळून म्हणाली. आता जा इथून आणि तुझं काळं तोंड पुन्हा दाखवू नकोस. असं म्हणून रक्तबंबाळ झालेल्या त्या गरीब पाखराला तिनं हवेत उडवून दिलं. त्या व्यथित चिमण्यानं घराभोवती एक दोन घिरट्या घातल्या आणि दुःखावेगानं तो दूर उडून गेला. घरी परत आल्यावर त्या वृद्ध गरीब शेतकऱ्याला चिमण्याविषयी घडलेला प्रकार कळला. ऐकून त्याला अतिशय दुःख झालं. तो बायकोला तिच्या त्या दुष्कृत्याबद्दल रागावलाही. रात्री खूप उशिरापर्यंत ते दोघं मोठ्यानं ओरडून भांडत होते, पण आता त्याचा काहीच उपयोग नव्हता. जीभ कापलेला चिमणा आता त्याला सोडून गेला होता. त्यामुळं त्या म्हाताऱ्याच्या नशिबी एकटेपण आलं होतं. त्यांना मूलबाळ नव्हतं. त्या भांडकुदळ बायकोच्या सहवासातच आता त्याच्यावर सारा दिवस घालवण्याची पाळी आली होती. असे अनेक महिने गेले. एक दिवस तो काही कामानिमित्त पर्वतावर गेला. एवढ्यात त्याच्या कानांवर नमस्कार असं अगदी हळू आवाजात कुणीतरी कुजबुजल्याचं पडलं. आवाजाच्या अनुरोधानं पाहतो तो त्याचा आवडता चिमणा त्याला तिथे दिसला. जीभ कापल्यापासून त्याला माणसासारखं बोलता येऊ लागलं होतं. म्हातारा आणि त्याचा मित्र तो चिमणा जपानी शिष्टाचाराप्रमाणे विनम्रपणे वाकून परस्परांना भेटले. नंतर तो चिमणा त्याला आपल्या घरी अगत्यानं घेऊन गेला. आपली बायको आणि मुलींची ओळख त्यानं त्याला करून दिली. त्या सर्वांनी त्याचं प्रेमानं आणि अगत्यानं मनःपूर्वक स्वागत केलं. तो चिमणा आणि त्याचं कुटुंब एका बांबूच्या सुंदर घरात राहत होतं. घरापुढं लहानसा बगीचा होता. त्यात एक लहानसाच धबधबा पण होता. वर जायला पायऱ्याही होत्या. त्यांनी त्याच्याकरिता जेवायला गोडधोड केलं. लाखेनं रंगवलेल्या काड्या देखील त्यांनी आठवणीनं आणल्या. मोठ्या मुलीनं त्याच्याकरिता अगत्यानं चहा करून आणला आणि शिष्टाचाराप्रमाणे त्याच्या समोर गुडघे टेकून तो त्याला अत्यंत आदरानं दिला. पूर्वतयारीला पुरेसा वेळ न मिळाल्यानं आम्हाला आपलं पाहिजे तसं स्वागत करता आलं नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत, असं चिमणी त्याला म्हणाली. त्याबद्दल आपण आम्हाला क्षमा पण करायला हवी, असंही ती त्याला सांगत होती. त्या कुटुंबानं अत्यंत प्रेमानं केलेल्या स्वागतानं तो म्हातारा भारावून गेला होता. त्यानं भरपूर चहा घेतला आणि त्यांच्या आग्रहावरून त्यानं तिथं रात्रीचा मुक्कामही केला. तिथं पाहण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या. तिथं तो बरेच दिवस राहिला. त्याच्याविषयी इतकं अगत्य आणि आपुलकी आतापर्यंत कोणीही दाखविली नव्हती. त्याच्या स्वतःच्या घरी देखील त्याच्या अनुभवाला असा जिव्हाळा आणि आपुलकी कधीच आली नव्हती. साधी गाणी गाऊन ते चिमण्याचं कुटुंब कालक्रमणा करीत होतं. दिवसा वृद्ध चिमणा बागेचं निरीक्षण करी किंवा छोट्या चिमणीबरोबर एखादं चित्र काढी. सायंकाळी त्या सर्वांचं बागेत जेवण होई. वृद्ध चिमणी मंजूळ वाद्य वाजवून सर्वांचं मनोरंजन करी. त्या वाद्याच्या तालावर चिमणा आणि त्याच्या मुली फेर धरून आनंदानं नाचत असत. मजेनं गाणीही गात असत. ते आनंदी कुटुंब पाहून त्यांच्या सहवासात तो वृद्ध शेतकरी स्वतःचं दुःख विसरला. इतकंच नव्हे तर संतुष्ट आणि समाधानी कुटुंबाच्या सहवासात तो आपल्या घरालाही विसरला.
परंतु 5 दिवसानंतर त्याला त्याच्या पत्नीची आणि त्याचबरोबर घराचीही आठवण झाली. या आनंदी कुटुंबाबरोबर आपण इथं बरेच दिवस राहिलो. आता परत जायलाच हवं असा विचार त्याच्या मनात आला. तो त्यानं चिमण्याजवळ बोलूनही दाखवला. आपले पाहुणे परत जाणार याचं त्या सर्वांना अतिशय वाईट वाटलं. त्यांनी त्याला भेटवस्तू देण्याचं ठरविलं. सुतानं विणलेल्या सारख्या आकाराच्या 2 प्रवासी टोपल्या त्यांनी त्याच्यासमोर आणून ठेवल्या. त्यापैकी एक खूप जड होती आणि दुसरी खूपच हलकी होती. त्या टोपल्यांपैकी कोणत्याही एका टोपलीची निवड करून ती स्वीकारण्याचा आग्रह ते पक्षी कुटुंब त्याला सारखं करीत होतं आणि तो वृद्ध शेतकरी नको नको म्हणत होता. अखेर त्या चिमण्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा आपलेपणा पाहून त्या टोपल्यातील एकीचा स्वीकार करण्याचं त्यानं ठरवलं. तो म्हातारा स्वभावानं मुळीच लोभी नव्हता. चांगल्या कुटुंबात तो लहानाचा मोठा झाला होता. त्यानं लोभीपणा न करता त्यातील हलकी टोपली निवडली आणि मोठ्या प्रेमानं त्यांचा निरोप घेतला. म्हातारा घरी लवकर परत आला नाही म्हणून त्याच्या बायकोनं मुळीच काळजी केली नाही. घरातील त्याच्या अनुपस्थितीची कोणी दखलही घेतली नाही. उलट त्यानं दारात पाय ठेवताच बायकोबद्दल त्याला काळजी नाही म्हणून बोलणी ऐकावी लागली. त्यानं त्याला आलेल्या अपूर्व अनुभवाचं रसभरीत वर्णन करून तिला सांगितलं, तेव्हा कुठं तिची एकदाची वटवट बंद झाली. त्याला भेटीदाखल मिळालेली बंद टोपली त्यानं तिला दाखवली. दोघांनी मिळून घाईघाईनं तिचं झाकण उघडलं. टोपलीचं झाकण उघडताच आतील वस्तू पाहून त्यांचे डोळे दिपून गेले. सोन्या चांदीची नाणी, हिरे, माणकं, मोती व पोवळे यांनी ती टोपली भरली होती. त्यात एक अद्भुत अशी टोपी होती. ती डोक्यावर घालताच मनुष्य अदृश्य होई. इच्छेनुसार कोणतीही वस्तू सहजगत्या कशी प्राप्त करावी यासंबंधी अनेक कृतींची वर्णनं असलेली पुस्तकही त्यात होती. कितीही खर्च केला तरी पैशानं सदैव भरलेलीच राहणारी एक अलौकिक पिशवीही त्यात होती. अशी ती दिव्य टोपली पाहून म्हातारीला अत्यानंद झाला. तिच्या कपाळावरील रागीटपणाचा व त्रासिकपणाचा भाव नाहीसा झाला आणि तेथे लोभीपणाचं हास्य दिसू लागलं. तुमच्याप्रमाणे मी पण चिमण्याकडे भेट मागायला जाते, असं ती म्हाताऱ्याला म्हणाली. तिनं तिथं पुन्हा मागायला जाऊ नये असं त्यानं तिला परोपरीनं सांगून पाहिलं, पण ती ऐकायला मुळीही तयार नव्हती. तिचा चिमण्याकडे जाण्याचा हट्ट कायमच होता. न मागताच इतकं मिळालंय की ते कितीही खर्च केलं तरी संपणार नाही. अशा परिस्थितीत पुन्हा याचना करणं असभ्यपणाचं व हावरटपणाचं दिसेल. तेव्हा तू मुळीच जाऊ नकोस असंही त्यानं तिला सांगितलं. शेवटी त्याचं काही एक न ऐकता ती तयार होऊन व छत्री घेऊन चिमण्याच्या घराकडे जायला निघालीच. चिमण्याच्या घराकडे जाण्याचा रस्ता तिला म्हाताऱ्यानं सांगितलेला असल्यानं तिला तिथं सहज जाता आलं. तिथं गेल्यावर ती विनम्र राहण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती. चेहरा आनंदी ठेवण्याचा प्रयत्नही ती करीत होती, पण त्यात तिला फारसं यश येत नव्हतं. तिला पाहताच चिमणा मात्र नाराज झाला, पण ती आल्याचं आवडलं नाही असं दिसू न देता त्यानं तिला चहा घ्यायला बोलावलं. चिमणी आणि तिच्या मुली मात्र बाहेर आल्या नाहीत. तिच्या तिथं येण्याचा उद्देश त्यांनी अगोदरच ओळखला होता. चहा घेतल्यावर खूप वेळ लोटला तरी चिमण्याकडून भेटीदाखल काहीही आलं नाही. वाट पाहून ती कंटाळली. शेवटी ती इतकी अधीर झाली की काही एक विचार न करता तिनं हावरटपणानं भेटवस्तूंची मागणी केलीच. ती मागणी ऐकताच चिमण्यानं एकदा आपल्या चोचीकडे पाहिलं. म्हातारीशी तो काहीही न बोलता घरात गेला आणि त्यानं सारख्या दिसणाऱ्या 2 टोपल्या आणून त्या म्हातारी समोर ठेवल्या. त्या टोपल्या म्हाताऱ्याला दिलेल्या टोपल्यांसारख्याच दिसत होत्या. त्यातली वजनानं जड असलेली टोपली तो चिमणा खाली ठेवतो न ठेवतो तोच जवळ त्याच्या हातातून हिसकावून घेऊनच ती घरी परतायला निघाली. परतताना तिनं त्या कुटुंबाचे आभार मानले नाहीत आणि निरोपही घेतला नाही. ती जड टोपली आणता आणता ती घामाघूम होऊन गेली, परंतु आपण काहीतरी विशेष मिळविलं आहे या आनंदात ती कशी तरी धापा टाकत टाकत घरी येऊन पोहोचली.
घरी येताच ती नवऱ्याला म्हणाली, "काय मूर्ख आहात हो तुम्ही? जड टोपली न निवडता हलकी टोपली का निवडली? जड टोपलीत तर दुपटीनं ऐवज निश्चितच असेल." असं म्हणून तिनं टोपलीचं झाकण उघडलं. परंतु टोपलीचं झाकण उघडताच टोपलीत सोनं, जवाहर काहीही आढळून आलं नाही. त्याऐवजी टोपलीतून सळसळ आणि फुत्कार मात्र ऐकू येऊ लागले. तेवढ्यात एक भयानक मासा उडी मारून टोपली बाहेर आला. ड्रॅगनचं डोकं असलेला एक भयंकर विषारी नाग सळसळ करीत बाहेर पडला. जीभ लवलवत असलेल्या त्या केसाळ सापानं तिच्या भोवती वेटोळं घालून तिला प्राण जाईपर्यंत घट्ट आवळलं. त्या अत्यंत भयंकर प्राण्यांनी त्या म्हाताऱ्याला मात्र कोणत्याही प्रकारची इजा केली नाही. तो आता एक खूप श्रीमंत विधूर म्हणून ओळखला जात होता. त्याने एक सुंदरसं टुमदार घर विकत घेतलं. म्हातारपणी कोणीतरी काळजी घ्यायला असावं म्हणून एका मुलाला त्यानं दत्तकही घेतलं. आपल्या व शेजारच्या मुलांना तोही स्वतःचीच गोष्ट नेहमी सांगायचा. लोभीपणा कसा हानिकारक असतो आणि नम्रपणा कसा फलदायी असतो याचा उपदेश तो या गोष्टीद्वारे मुलांना प्रसंगोपात करीत असे. धन्यवाद.